नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. कर्नाटकच्या हसनमध्ये पहिल्याच पोस्टिंगवर जात असलेल्या IPS अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू झालाय. हर्षवर्धन हे कर्नाटक कॅडर 2023 चे अधिकारी होते. ट्रेनिंग नंतर त्यांना पहिलीच पोस्टिंग मिळाली होती. यामुळे ते रविवारी पोस्टिंगच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी कारने निघाले होते. यावेळी कारचा टायर फुटल्यानं भीषण अपघात झाला. यात त्यांचा मृत्यू झाला. विजयेंद्र यांना प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळता येत नाही. आम्ही यत्नाळ यांच्या मागे उभे आहोत. केंद्रातील नेत्यांची समजूत काढू, अशी माहिती आज आमदार रमेश जारकीहोळी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. भाजपने आज यत्नाळ यांना कारणे दाखवा नोटीस दिल्यासंदर्भात ते बोलत होते. विजयेंद्र हे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळू शकणार नाहीत, त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा, असे ते म्हणाले. BS येडियुराप्पा हे जन्मापासून मुत्सद्दी राजकारणी आहेत, पण विजयेंद्र हे लहान आहेत. ते जीन्स पॅन्ट आणि टी-शर्ट घालून फिरण्याच्या वयाचे आहेत. आम्ही यत्नाळ यांच्या मागे उभे राहू, असे रमेश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले. कर्ज उपलब्ध करून देण्याच्या आमिषाने बेळगाव जिल्ह्यातील जवळपास 30,000 महिलांची संस्थेकडून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणी काकती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या संस्थेने बेळगाव परिसरातील हजारो महिलांची फसवणूक केल्याचं तपासात समोर आलंय. बेळगाव तालुक्यातील हलभावी गावातील सुरेखा हळवी नामक महिलेने तब्बल 30,000हून अधिक महिलांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. अनेक गावांमध्ये महिलांच्या संघटना स्थापन करण्यास प्रवृत्त करून या महिलांच्या नावे सोसायटी फायनान्स आणि असोसिएशनकडून 50,000चं कर्ज घेऊन त्यांना 25,000 रुपये देऊन स्वतःसाठी 25,000 ठेवल्याचं सांगून फसवणूक केल्याचा आरोप पुढे आलाय. महिलांकडून मिळालेल्या पैशातून सुरेखा हळवी नामक महिलेने अमाप पैसा आणि संपत्ती जमवल्याची माहिती पुढे आली असून संतप्त महिलांनी आज सोमवारी सुरेखा हळवी यांच्या घराला घेराव घालून पैसे परत मागितले. खानापूर तालुक्यातील माणगाव येथे शेतामध्ये काम करत असताना अचानक एका अस्वलानं पती पत्नीवर हल्ला केलाय. सखाराम महादेव गावकर वय 63 व त्याची पत्नी या दोघांवर हा हल्ला झालाय. अस्वलाने दोघांनाही जखमी केलंय. या हल्ल्यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले असून खासगी इस्पितळात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती वन विभागाला मिळताच वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. हलगाव मच्छे बायपास संदर्भातील अर्जावर 7वे अतिरिक्त जिल्हा दिवाणी न्यायालयात उद्या मंगळवार दिनांक 3 रोजी सुनावणी होणार आहे. शनिवार दिनांक 30 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी शेतकऱ्यांची बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. त्यांची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसह शहरवासियांचं लक्ष निकालाकडे लागून राहिलंय. विरोध डावलून हलगाव मच्छे बायपासचं काम केलं जात असल्यानं या विरोधात शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. जोपर्यंत या मूळ दाव्याचा निकाल लागत नाही, तसेच 0 पॉइंट निश्चित होत नाही, तोपर्यंत बायपासच्या रस्त्याचा वापर करण्यात येऊ नये, असा अर्ज 7वे अतिरिक्त जिल्हा दिवाणी न्यायालयात दाखल करण्यात आलाय. राज्य सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करणं, सेवानिवृत्तीनंतर दरमहा पेन्शन, ग्रॅच्युटी अशी दिलेली आश्वासने अंमलात न आणल्याने कृती समिती आणि अंगणवाडी प्रतिनिधींनी हिवाळी अधिवेशनात बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिलाय. 17 व 18 डिसेंबर रोजी सरकारचा निषेध व्यक्त करून उपोषण केलं जाणार आहे. त्यानंतरही राज्य सरकारने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास बुधवारपासून प्रत्येक विभागाप्रमाणे आंदोलन छेडला जाईल, असा इशारा राज्य अध्यक्ष S वरलक्ष्मी यांनी दिलाय. सोमवारी शहरातील कन्नड साहित्य भवनात त्या बोलत होत्या. यावेळी सहकार्यदर्शी मंदा नेवगी, GM जैनेखान आदी उपस्थित होते. सुळेभावी येथील हनुमान मंदिरजवळ एका शेडमध्ये एकट्या राहणाऱ्या एका वृद्ध महिलेला सामाजिक कार्यकर्त्यांनी मदतीचा हात दिलाय. वृद्ध महिला जखमी व बेशुद्धावस्थेत सापडल्यानंतर तिला वाचवण्यात आलं. या महिलेला दीर्घकाळ अन्न पाण्याची साथ देणाऱ्या ग्रामस्थांनी मदतीसाठी यंग बेळगाव फाउंडेशन आणि श्रीराम सेना हिंदुस्थान यांच्याशी संपर्क साधला असता सामाजिक कार्यकर्त्यांनी मारिहाळ पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक कल्याण शेट्टी आणि स्थानिक हवालदार यांच्या मदतीने तिला तातडीने बेळगावच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवले आणि तिची योग्य ती काळजी घेतली.
या बचाव कार्यामध्ये ग्रामपंचायत अध्यक्ष रुद्रप्पा, सामाजिक कार्यकर्ते एलन विजय मोरे, नरू निलजकर, अवधूत तुडवेकर, मोहन, सोनिया फ्रान्सिस, चेरिल विजय मोरे, अद्वैत चव्हाण पाटील, संदीप सोमनत्ती, रुग्णवाहिका कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी मोलाची भूमिका बजावली. हसन म्हैसूर मार्गावरील कितनी सीमेजवळ झालेल्या भीषण अपघातात आयपीएस अधिकारी हर्षवर्धन यांच्या मृत्यूबद्दल ऐकून दुःख झाले. ते आयपीएस अधिकारी म्हणून पदभार स्वीकारण्यासाठी जात असताना अपघात झाला ही अत्यंत दुःखद बाब आहे. वर्षानुवर्ष केलेल्या मेहनतीचे फळ मिळत असताना असं घडू नये अशी भावना कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी व्यक्त केली. हर्षवर्धन यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मी त्यांच्या दुःखात त्यांच्या कुटुंबियासोबत आहे असे ट्विट मुख्यमंत्र्यांनी केलंय. सादर आहे लोकमान्य दुर्गा शक्ती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.25% परतावा, तेही फक्त 18 महिन्यांमध्ये. सोबत 1 लाखापर्यंत व्यक्तिगत अपघाती विमा विनामूल्य उपलब्ध. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. फक्त सभासदांकरिता. अटी लागू. लोकमान्य, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. बेळगाव शहरात आज जिल्हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बैठक कन्नड साहित्य भवन येथे पार पडली. यावेळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी सर्वांनी एकत्रित येण्याचं आवाहन करण्यात आलं. या बैठकीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध समस्यांसह कारखानदारांकडून होत असलेल्या काटामारी लूट या संदर्भात देखील चर्चा करण्यात आली. त्यासोबतच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सविस्तर चर्चा करण्यात आली. बेळगाव विमानतळावरील नवीन टर्मिनल इमारतीचं बांधकाम वेगानं सुरू आहे. या प्रकल्पाला चेन्नई येथील प्रादेशिक मुख्यालयातील महाव्यवस्थापक यांच्या मार्गदर्शनाखाली गती मिळत आहे. बेळगावला नुकत्याच दिलेल्या आपल्या भेटीदरम्यान महाव्यवस्थापकांनी कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि बांधकामाच्या जागेची आणि विमानतळाच्या कार्यान्वित क्षेत्राची सखोल पाहणी केली. या प्रसंगी त्यांच्या समवेत भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अभियंते आणि बेळगाव येथील टर्मिनल बांधकामाची जबाबदारी असलेल्या एजन्सीचे अधिकारी आणि अभियंते उपस्थित होते. बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी आझमनगर येथील उर्दू शाळेत नवीन स्मार्ट क्लासरूमचे नुकतेच उद्घाटन केले. नव्याने उद्घाटन करण्यात आलेले स्मार्ट क्लासरूम्स या व्हाईट बोर्ड आणि डिजिटल शैक्षणिक साधनांसह आधुनिक तांत्रिक वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे. यावेळी आमदार सेठ यांनी मतदारसंघातील शैक्षणिक वातावरण सुधारण्यासाठी आपण दिलेले वचन पाळले आहे. तरुण मनांच्या विकासामध्ये तंत्रज्ञानाची महत्त्वपूर्ण भूमिका असून पारंपरिक शिक्षण पद्धती आणि डिजिटल युगातील गरजा यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी अशा स्मार्ट क्लासरूम्स आवश्यक आहेत असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच शाळेच्या वार्षिक विज्ञान मेळाव्यालाही आमदार आसिफ सेठ यांनी भेट दिली. विद्यार्थ्यांमध्ये नाविन्यपूर्ण विज्ञान प्रकल्प आणि प्रयोग यावेळी प्रदर्शित करण्यात आले होते. या प्रसंगी युवा नेते अमन सेठ यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना प्रोत्साहित केले. अमन सेठ यांच्या उपस्थितीने शैक्षणिक सुधारणांना पाठिंबा मिळाला असून भावी पिढीच्या सक्षमीकरणासाठी त्यांचे योगदान मोलाचे असल्याचे यावेळी शाळेतर्फे सांगण्यात आले. शेवटी शाळेच्या वतीने आमदार सेठ यांचे आभार मानण्यात आले. दिनांक 9 ते 20 डिसेंबर या कालावधीमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशन काळामध्ये सरकारी सेवानिवृत्त व कार्यरत कर्मचाऱ्यांच्या वतीने समस्यांचे निराकरण करण्यासाठी आंदोलन छेडण्यात येणार आहे. 7व्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती होऊन देखील सेवानिवृत्त कर्मचारी अद्यापही या लाभापासून वंचित आहेत. तसेच त्यांना वाढीव महागाई भत्त्याचा लाभही देण्यात आलेला नाही. या कर्मचाऱ्यांना अनेक लाभांपासून वंचित ठेवण्यात आलेलं असून त्यांना आपला उदरनिर्वाह करणंही कठीण बनलंय. ज्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पहिला हप्ता मिळाला नाही त्या कर्मचाऱ्यांना एकाच वेळेस 7व्या वेतन आयोगानुसार दोन्ही हप्ते द्यावेत, या व अशा अनेक मागण्यांसाठी आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती राज्य महाप्रधान संचालक शन्नुकय्या यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली. फेंगल चक्रीवादळ जसं जसं पुढे सरकत आहे तसतसा त्याचा परिणाम दिसू लागलाय. रविवारी दुपारपासून बेळगाव परिसरातील हवामानात बदल झाल्याचं दिसून येत आहे. अनेक राज्यातून थंडी गायब झाली असून पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालंय. हवामान खात्याकडून पुढील 3 दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तसेच तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. फेंगल चक्रीवादळाचा परिणाम बेळगाव परिसरावरही दिसून येत आहे.
हट्टीहोळ गल्ली शहापूर बेळगाव येथील बाल शिवाजी युवक मंडळाच्या युवकांनी छत्रपती श्री शिवाजी महाराजांना अत्यंत प्रिय असलेला किल्ले श्री रतनगड याच्या प्रतिकृतीचा उद्घाटन सोहळा रविवार दिनांक 1 डिसेंबर रोजी मान्यवरांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. हा किल्ला पाहण्यासाठी सर्वांना खुला करण्यात आला असून परिसरातील बालचमूंसह शिवप्रेमी येथे गर्दी करत आहेत. शिवशक्तीनगर अनुगोळ येथील शिवशक्ती युवक मंडळाच्या वतीने साकारण्यात आलेले किल्ले पद्मदुर्ग या किल्ल्याच्या प्रतिकृतीचे उद्घाटन नुकतेच उत्साहात पार पडले. शिवशक्ती युवक मंडळाने दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य असा किल्ला बनवला आहे. नव्या पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी शिवशक्ती युवक मंडळाच्या बालचमूंच्या हस्ते किल्ल्याच्या प्रतिकृतीचे उद्घाटन करण्यात आले. प्रेरणा मंत्राने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन झाले. यावेळी साक्षी कणबर्गी हिने या किल्ल्याची माहिती आणि इतिहास सांगितला. यावेळी नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. या किल्ल्यासाठी शिवशक्ती युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.